आपल्या धम्मचक्र बुद्धविहारामध्ये आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाचा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आपल्या समाजाला उन्नतीकडे नेण्यासाठी, प्रगतीकडे नेण्यासाठी जो आपल्याला अतोनात मेहनत घेऊन लिहिलेला असा हा धम्म आपल्यापर्यंत पोहोचवला. बुद्धाने त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून आपल्यापर्यंत पोहोचवला आणि या अनुषंगानं आपली आज प्रगती दिसून येत आहे आणि आपल्या धम्मचक्र बुद्धविहारात मागील काही वर्षापासून हे पवित्र कार्य चालू आहे की समाजाने धम्म समजून घ्यावा आणि आपल्या आचरणात आणावं आणि स्वतःचं दुःख कमी करून घ्यावं, यासाठी अतोनात प्रयत्न चालू आहे. आणि हा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ तोंडपाठ करणे हे बाबासाहेबांना अपेक्षित नाही, पण याच्यामध्ये काय शिकवलेले आहे, त्यांनी काय सांगितलेले आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरवायला सांगितलं, त्यानुसार आपल्याला आचरण करायला सांगितलं. यासाठी त्यांनी धम्म दिला आहे. यासाठी आपल्या समाजातील तळागाळातील लोकांना हा धम्म समजावा याकरिता सोप्या आणि साध्या शब्दामध्ये या ग्रंथाची मांडणी केली. याचकरिता की आपला समाज, तळागाळातला समाज धम्म समजून घ्यावा आणि दुःख मुक्त करून घ्यावं, यासाठी प्रयत्न सुरू आहे. तर या ग्रंथामध्ये आपण वाचन करीत आहोत की सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, त्यांचं कुळ पाहिलं आणि त्यांनी कशा प्रकारचा संघर्ष केला, वैराग्य त्यांनी कशा प्रकारचा संघर्ष केला आणि ज्या संथागारामध्ये वाद झाला आणि त्याच्यातील त्यांनी भूमिका स्वीकारली की हे मला मान्य नाही, तो मान्य नाही, मी वेळ आली तर ग्रहत्याग करेल, पण हे युद्ध मला मान्य नाही, अशा प्रकारे त्यांनी भूमिका घेतली आणि पुढे ते आपल्याला माहितीच आहे ते पुढे प्रयाण करत आहे. गृहत्याग केला. गृहत्याग केल्याच्या नंतर त्यांनी निघाले राजपुत्र आणि त्यांचा सेवक. आता बघा, राजपुत्र आणि त्यांचा सेवक, त्यांचा सेवक कोण होता? छन्न होता. त्यांचा सेवक छन्न होता आणि ते निघाले. कंटकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. आता बघा, ज्या घोड्यावर बसून सिद्धार्थ गौतम गृहत्याग करून जायला निघाले, कंटक नावाचा घोडा होता आणि छन्न त्याचा सारथी सेवक होता. तथागत सिद्धार्थ गौतमाला सोडले त्यांनी आणि सोडल्याच्या नंतर परत जायची अशी त्यांना परत जावंच लागत होतं नगरीला, कपिलवस्तूला. पण परत कसं जावं हे त्यांच्या मनामध्ये विचार आला. त्याने राजपुत्राला कंटकासह अनोबा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचण्याचा आग्रह धरला आणि मग राजपुत्राला त्याने म्हटलं की राजपुत्राला कंटकासह समोर अनोबा नावाची नदी होती, त्या नदीच्या तीरापर्यंत तरी येऊ द्या, पोहोचू द्या, असं छन्नानं सिद्धार्थ गौतमा समोर आग्रह धरला. छन्नाचा आग्रह इतका होता की याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार ठेवली आणि एवढं प्रेम होतं सिद्धार्थ गौतमाचं छन्नावर, कंटकावर एवढं प्रेम होतं आणि तरी तो राजपुत्र असून सुद्धा छन्नाचं त्यांना ऐकलं.
त्यांना सोबत घ्यावं लागलं. शेवटी ते सर्वजण अनुपा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. आणि मग सिद्धार्थ गौतम घोड्यावर बसून कंटक आणि छन्न समोर चालत आहेत. राजपुत्र घोड्यावर बसून जात आहेत. छन्नाला आग्रह केला की अनुपा नदीपर्यंत आम्हाला येऊ द्या. शेवटी सिद्धार्थ गौतमाला मान्य करावं लागलं, कारण एवढं त्यांच्यावर प्रेम होतं एकमेकावर. मान्य करावं लागलं. मग ते शेवटी ते अनुपा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला, मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. सिद्धार्थ गौतम म्हणतो की मित्रा, माझ्यावर किती भक्ती आहे दिसून पडते तुला. माझ्या पाठोपाठ तू येत आहेस. माझ्यावर तुझं किती प्रेम आहे, माझ्यावर किती भक्ती आहे हे दिसून पडत आहे, स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वामी भक्तीने मी माझे हृदय जिंकले आणि तुझी स्वामी भक्ती, मालकाच्या प्रती असलेली भक्ती हे पाहून माझं हृदय तू जिंकले आहेस, असं सिद्धार्थ गौतम कोणाला म्हणतात? छन्नाला. तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्या विषयाच्या तुझ्या उदात्त भावनाने मला संतोष झाला. आणि या वेळेला तुला बक्षीस देण्याकरिता माझ्याकडे काही नाही, पण भावना माझ्याकडे आहे. तू जे स्वामी भक्ती दाखवली ते माझं बघून माझं अंतकरण भरून येत आहे. ते भावना माझ्याकडे आहे आणि या भावनांनी मला खूप आनंद झाला, संतोष झालेला आहे, असं सिद्धार्थ गौतम कोणाला म्हणतो? छन्नाला. ज्याच्याकडून आपल्याला लाभ होणार आहे त्यांच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही, पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी. आणि ज्या व्यक्तीकडून लाभ होत आहे त्यांना तर आपुलकी सर्वजण दाखवतो, पण माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा लाभ होणार नाही, कोणत्याही प्रकारचा तुला फायदा होणार नाही, तरी एवढी आपुलकी दाखव. असं म्हणतात की दैव फिरलं की जे आपली जवळची म्हणणारी माणसं आहेत ते सुद्धा सोडून जातात. पण तुझी एवढी स्वामी भक्ती दिसत आहे की माझ्याकडे देण्यासाठी तुला काहीच नाही, तरी तू माझ्यासोबत आला. मी तुझी स्वामी भक्ती पाहून माझं मन प्रसन्न झालेलं आहे, असं तो तथागत सिद्धार्थ गौतम छन्नाला म्हणतो. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पिताचा सगळा पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी. जग आशेसाठी माया करते, काही एक हेतूशिवाय स्वार्थ निरपेक्षता असू शकत नाही. आणि बघा, एक आपल्या समाजामध्ये काही नियम ठरलेले आहेत. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते की मी मुलाला जर मोठं केलं तर कुटुंबाची जबाबदारी आहे सांभाळेल. म्हणजे कुठंतरी आशा आहे, आशेपोटी मुलाला मोठं केलं जातं. पित्याचा पुत्र करतो सांभाळ, पित्याचा सांभाळ पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी त्याचा सांभाळ करतो. जर आशेसाठी माया करतो, कुठंतरी आशा माणसाला निर्माण झाली असते, याच्याकडून आपल्याला काहीतरी मिळेल, त्याच्याकडून काहीतरी मिळेल, या आशेसाठी माया करतो. आणि काही एक हेतूशिवाय स्वार्थ निरपेक्षता असू शकत नाही. आणि हे जग मायाजालात अडकून पडलेलं आहे. स्वार्थाशिवाय किंवा स्वतःच्या हेतूशिवाय कुणीही कोणासाठी काही करत नाही, हे असू शकत नाही, असं सिद्धार्थ गौतम त्या छन्नाला. तू एक याला आपला आहेस आणि मला इथपर्यंत आणून सोडण्यामागे तुझा कोणताच हेतू नाही. मी तर तुला काही देऊ शकत नाही, पण या जगामध्ये असं चालू आहे. तू एक अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. आता तरी माझा पिछा सोड आणि घोडा हा कंटक नावाचा घोडा घे आणि छन्ना तू परत जा, असं सिद्धार्थ गौतम छन्ना. महाराज, जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप
आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करत असते. आणि मग महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी, महाराज म्हणजे कोण? शुद्धोधन. आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करत असतील, हे सिद्धार्थ गौतम म्हणत आहे. आणि त्यांना सांग, तू जा. शुद्धोधन राजा जरी दाखवत नसेल दुःख, पण त्यांना भयंकर दुःख झालेले आहे. दुःख अंतःकरणात गिळण्याची ती पराकाष्ठा करत असेल आणि तू आता परत जा. त्यांना सांग, मी त्यांना सोडून आलो. तो स्वर्ग प्राप्तीच्या तृष्णेसाठी किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे. तू जाऊन त्यांना सांग. कोणाला? शुद्धोधन राजाला जाऊन सांग की मी त्यांना सोडून आलो. कशासाठी? की स्वर्ग प्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे नाही, त्याच्यामुळे सोडून आलो नाही किंवा रागामुळे सोडून आलो नाही. अशा प्रकारचं जाऊन त्यांना सांग, असं सिद्धार्थ गौतम छंदाला म्हणतो. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल लोक विचार करण्याचा शोध करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा किती दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतो. आणि मग मी जरी घर सोडून आलो, जरी घर मी सोडून आलो तरी निघून जात असलो तरी माझ्याबद्दल दुःख करण्याचा, शोक म्हणजे काय? दुःख करण्याचा विचार त्यांनी करू. हा दुःख हे सोडून द्यावं. आणि का सोडून द्यावं? सहवास कितीही जरी असला, कितीही दीर्घकाळ जरी असला तरी एक दिवस आपल्याला सोडून जावंच लागते, हे त्यांनी गोष्ट लक्षात घ्यावं. असं जाऊन सांग त्यांना, असं सिद्धार्थ गौतम छंदाला. जर वियोग अटळ आहे तर स्वजनापासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे नव्हे. मनुष्य जीवन जन्माला आला तेव्हा ठरलेलं असं की आपल्याला सोडून जाईल कधीतरी, हे ठरलेलंच नियम आहे. जर वियोग अटळच आहे स्वजनापासून दूर होण्याचा, आपल्या सगळ्या नातेवाईकापासून दूर होण्याचा प्रसंग ठरलेलाच आहे. मग वियोग करण्यास, दुःख करण्यास काय अर्थ आहे? अशा प्रकारचं जाऊन सांग. माणसाच्या मरणासमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात. माणूस मेल्याच्या नंतर जीवनपर्यंत माणसं सगळे प्रेमाने सगळं काही करतात, पण आजची परिस्थिती पाहता तिसऱ्या दिवशीच वाद निर्माण होतो. ही संपत्ती मला पाहिजे, ही संपत्ती मला पाहिजे, त्यांच्यात वाद निर्माण होतो. अशा प्रकारे वारसा हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्याच्या संपत्तीचे वारस जगात सापडणे कठीण असते, किंबहुना ते नसतात. त्यांच्या वारसाची संपत्तीचा हक्क मागणारे असतात, पण त्यांच्याकडे असलेले गुण, त्यांच्याकडे असलेले चांगले विचार, त्याच्यावर हक्क सांगणारे या जगात फार कमी लोक असतात. महाराजांची माझ्या पिताजीची सेवा शुश्रूषा होणे अगत्य आहे. महाराज म्हणतील की मी यावेळी निघून गेलो, पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते. आणि मग महाराजाला वाटेल आणि माझ्या पिताजीची सेवा शुश्रूषा करणे हे माझं कर्तव्य होतं, अगत्याचं होतं. महाराज म्हणतील की सिद्धार्थ गौतम घर सोडून गेला, ही वेळ योग्य नव्हती असंही म्हणतील. पण कर्तव्यासाठी एखादं काम, चांगलं काम करायचं असेल, त्यासाठी वेळेची वाट पाहता येणार नाही. ती प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ ती योग्यच आहे असं समजावं. ह्या आणि अशा शब्दात मित्रा महाराजांना सांग, आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत, असाच प्रयत्न करीत राहा. आणि छन्ना तू जाऊन सांग महाराजांना की अशा प्रकारचं सांग, अशा शब्दामध्ये सांग की महाराजांना माझी आठवणही येणार नाही,
अशा प्रकारचं त्यांना सांग, आठवणही करणार नाही अशा प्रकारचं सांगण्याचा त्यांना प्रयत्न कर असं छन्नाला सिद्धार्थ गौतम म्हणतात. आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी किती तरी अपात्र. ती फार थोर स्त्री आहे, तिची थोरवी शब्दाने सांगता येण्यासारखं नाही. आणि हो, माझ्या मातेला सुद्धा सांग, पुन्हा पुन्हा सांग की तिनं जे माझ्यावर प्रेम केलं, वात्सल्य प्रेम केलं, त्या प्रेमाला मी अपात्र ठरलो. तिच्या वात्सल्य प्रेमाला मी पात्र ठरलेलं नाही. ती खूप महान स्त्री आहे, थोर स्त्री आहे, तिची थोरवी मी शब्दाने सांगू शकत नाही, एवढी ती स्त्री थोर आहे असं जाऊ.